महापर्व न्यूज यातर्फे आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब यांचे जो नीरा देवघर पाणी संघर्ष समितीचा जो मार्च हा शिंगुर्णी बचेरी हे आता पिंपरीच्या जवळ म्हणजे कमीत कमी हा शेवटचा टप्पा आहे आणि इथून फार तर एक 18 ते 20 किलोमीटर हा पूर्ण टप्पा पूर्ण हे यात्रा पूर्ण होण्यासाठी जाणार आहे। या काळामध्ये एक संघर्ष यात्रा त्याचा जोश अशा पद्धतीनं सगळं वातावरण असं झालेलं आहे, सोशल मीडियावर थोडंसं झालेलं आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये या नीरा देवघरच्या या यात्रेच्या निमित्ताने काही प्रश्न आमच्या मनामध्ये आहेत आणि ते प्रश्न आम्ही आमदार जानकर साहेबांना विचारतो। आमचा पहिला प्रश्न असा आहे, नीरा देवघर संघर्ष समिती माळशिरस तालुक्यामध्ये कार्यरत होती। ती कार्यरत असताना त्याच्या नेतृत्वाखाली संघर्ष न करता एक नवीन नीरा देवघर पाणी संघर्ष समिती आहे का तीच संघर्ष समिती आहे? पहिल्यांदा मी महापर्व तुमच्या न्यूजचं मनापासून स्वागत करतो। त्या गोरगरिबांचा आणि इथल्या एक दुष्काळी शेतकऱ्यांच्या दुःखाचीही करून काय, प्रपंचाचीही करून काय। नीरा देवघर संघर्ष समितीसाठी अनेकांनी संघर्ष केले, काही संपूनही गेले। 1980ला हे धरणची प्राथमिक मान्यता मिळाली आणि आज जवळजवळ 2025 45 वर्ष महाराष्ट्रामध्ये हे एकमेव धरण असं आहे की जे धरण बांधलं गेलं आणि तिथे कनाल काढले नाही, असं कुठेही भारतामध्येही घडलं नाही। आणि गेल्या 30 वर्षापासून या भागाला पाणी येण्यासाठी ही संघर्ष समिती राबते। ती संघर्ष समिती आम्ही चालवते। मी आमदार असलो तरी प्रश्न तोच आहे, माणसं तीच आहे, दुःख तेच आहे। या लोकांचं जे समितीचं म्हणणं आहे तीच समिती राणेसाहेब असतील, आबा रणवरे असतील, शेडगे असतील, या सगळी मंडळी जी आहेत ती बरोबरच आहे, सोबतच आहे। मी एक तालुक्यातला घटक म्हणून, आमदार म्हणून हा एक तालुक्याला लागलेला कलांचा दुष्काळाचा किंवा डाग हा पुसला जावा, सगळ्याला सुखानं समाधानानं चार घास आपल्याला खाता यावी ही या पाठीमागची तळमळ आणि भावना आहे। आमदार म्हणून मी त्यांना पाठिंबा देणं, त्यांच्यासाठी 4 पाऊल चालणं म्हणून मी 88 किलोमीटर इथपर्यंत चालतो। 18-20 किलोमीटर नंतर उद्या 4 वाजता मी पुतळी या ठिकाणी सांगतो। मानवी स्वभावाचा एक पैलू असतो आणि तो पैलू हा आहे की नेहमी असं म्हटलं जातं की दुःखाची डोंगर आपण चढल्यानंतर, उन्हाचे चटके घेतल्यानंतर सुखाची जेव्हा हिरवळ आपल्याला प्राप्त होते तेव्हा त्याचा एक उपभोग आपण घेतला पाहिजे, सुखाचा उपभोग घेतला पाहिजे। आपण तर आमदार झाला होता, संघर्ष आपण भयानक गेली 25 ते 30 वर्षातून आपण संघर्ष करत होता आणि या संघर्षाच्या बीजातून आपण एकदा आमदार झाला, म्हणजे इच्छित जे होतं तुम्हाला ते आमदार तर तुम्ही झाला। असं असताना ते सुख भोगायचं सोडून तुम्ही हे चालण्याचे श्रम, हे चालण्याचं हे जे श्रम आहे असं कोणी शक्यतो करणार नाही, कारण सगळा आता सुख भोगण्याचा काळ आहे। तर हे तुमच्यात प्रेरणा कुठून आली अशी? नक्कीच लहानपणापासूनच तो माझ्यामध्ये गुण आहे। कधी मी वेळापूर ग्रामपंचायतीचा सदस्य होईन असं मला स्वप्नामध्ये कधी वाटलं नाही, पण चळवळीमध्ये काम करत गेलो, लोकांचे प्रश्न समजून घेत गेलो आणि त्याची उत्तरं शोधत गेलो आणि म्हणून मी या आमदारकीच्या टप्प्यावरती सुद्धा आमदार होऊन माझा काहीतरी उद्दिष्ट आहे। माझा आमदार हा काय अंतिम टप्पा नाही। आमदार होऊन मला या तालुक्यामध्ये या म्हणजे आमदारकी काय कायमस्वरूपी कोणाची काही जागिरी नाही, ती मिळालेली 5 वर्षे या लोकांच्या कामाला यावी, या लोकांना सगळ्या प्रकारच्या न्याय देता यावा म्हणून आमसभा घेतली, म्हणून 10 लाख फळबाग योजना केली, मुलांच्या शाळेचं जे प्राथमिक शाळेमध्ये गोरगरिबांची मुलं शिकतात त्यासाठी मला काम करायचं आहे आणि या दुष्काळी भागासाठी तर मी पाणी आणणारच आहे। त्यांनी काही नाही म्हणू द्या, त्यांनी नाही द्यायचं ठरवू द्या, पण मी ठरवलं आहे आणि ते मी आणणार। पण
जर तुम्ही जर बघितलं तर आता सोशल मीडियामध्ये किंवा ह्याच्यामध्ये ते तर सरळ सांगतायत की सत्ता भाजपची आहे, केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे, राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे, आम्ही पाणी देणार आहे आणि पाणी देणार आहे हे तुम्हाला माहीत आहे आणि ते फक्त श्रेय तुम्हाला मिळावं म्हणून तुम्ही ड्रॅमॅटिकली करताय. नाही, सत्ता तर त्यांची 10 वर्ष झाली, ती काय आज आहे का? त्यांना तुम्ही त्यांची आश्वासनं, मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, ती सगळी आश्वासनं त्याने पाळावीत हाच उद्देश आहे. पाण्याचंच नाही म्हणत त्याला. फक्त माझं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये असं 45 वर्षापूर्वीचं असं कुठलंही नाही की ज्याचं सिंचन नाही, ज्याचे लोकांना लाभ नाही. आणि दुसरा असा विषय आहे, त्याला सरकार येतात जातात. आज आमचं बी सरकार असतं किंवा माझ्या पक्षाचंही सरकार असतं आणि त्यांनी दिलं नसतं तरी मी हेच रूप धारण केलं नसतं. सरकार कोणाचं आहे म्हणून नाही, त्याला काम तुम्ही केलं नक्की श्रेय तुम्हाला मिळेल, लोक तुम्हाला नक्की त्याचा परतफेड करतील. मी या 5 वर्षामध्ये मिळालेले आमदारकी त्यांच्या शेतशिवारामध्ये वेळेमध्ये आम्ही काय असं पाणी मागाय निघालो नाही. तुम्ही देणार आहे आम्हाला माहिती आहे, 25 वर्षांत तुम्ही देणार आहे, ते काय तुमचं ठरलेलंच आहे. प्रत्येक निवडणुकीला एक पुढचं गाव घ्यायचं आणि 5-5 वर्षाच्या टप्प्यानं ते पाणी द्यायचं. पण आम्ही ठरवलेलं आहे त्याला 1 वर्षाच्या आत शिंगोलीमध्ये हे पाणी आम्ही नेणार आहे. 31 डिसेंबर ही आमची फायनल तारीख आहे आणि आम्ही हा अजेंडा किंवा 100 दिवसामध्ये यांनी पूर्ण रकमेचं टेंडर काढलं पाहिजे. या दोन्ही गोष्टी आम्ही ठरवले. सरकारनं काय ठरवलं त्यांनी ठरवावं त्याला. आणि द्यायचं असलं लोकांना हरकत नाही, त्याच्यासाठी तर आम्ही बांधून पाणी दिलं तर आमचा लढा थांबेल. तुमचं स्वागत आहे. ज्या दिवशी तुम्ही पाणीपूजन किंवा ह्याला उद्घाटनाला याल त्यावेळेला आम्ही 100 नाही 1000 फुटावर लांब बघून हा आनंद सोहळा पाहू. त्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंद यावा हाच श्रेय काय अनेकांनी घेऊ द्या, म्हणजे ह्याच्या पाठीमागच्याने घेऊ द्या, अजून कोणी घेऊ द्या, पण पाणी घेऊन येण्यासाठी आम्ही कालबद्ध कार्यक्रम ठरवलेला आहे. सरकारनं कधी द्यायचं, आमच्या कालबद्ध कार्यक्रमाच्या अगोदर सरकारनं द्यावं म्हणजे सरकारला श्रेय. जिथून चांगले रस्ते नाही असे रस्ते सोडून वाड्या वस्त्या घेत तुम्ही आडवळणानं, कारण आम्ही फॉलो बघतो आहे त्यावर, तर आडवळणानं अनेक वस्त्याच्या ह्याच्यामधून की जे सर्वसामान्यपणे आम्ही जवळजवळ पत्रकारितेमध्ये आम्ही 10 ते 15-20 वर्ष इथं घालवून सुद्धा आम्हाला सुद्धा हे रस्ते किंवा हे सगळ्या गोष्टी बाबी माहीत नाही. अशा वाड्या वस्त्यावरून आपण फिरत असताना त्याचा त्रासही आपल्याला निश्चित जाणवला असेल. कारण मध्ये मध्यंतरी असा एक व्हिडिओ आला होता की तुमच्या पायाला काहीतरी सूज आलेली आहे, तर ते नेमकं काय होतं, ते सूज कशामुळे आली? नाही, एवढा चालण्याची सवय नसते. पहिल्या दिवशी जवळ 18 किलोमीटर, दुसऱ्या दिवशी 22 किलोमीटरचा टप्पा होता आणि रस्ते अतिशय खराब होते. त्यामुळं स्लीप होऊन पायाला फोड येतात त्याला आणि तो फोड जिरला. पण आता पुन्हा काल अजून 2 फोड उठले. चालत असताना लोकांची गती कमी जास्त होते आणि एवढा चालण्याचा सराव नाही. शिवाय माझं वय आता 60 वर्ष आहे. दुसरा असा विषय की हे आडमागे चालण्याचा उद्देश असा होता, तिथल्या मला 100 आजोबाची आणि आजींची भेट घ्यायची होती, त्यांच्याशी चर्चा करायची होती, त्यांचं दुःख जाणून घ्यायचं. त्याच्यामध्ये काय मला शाळेतले लहान मुलं भेटली आणि त्याच्या शर्टाची 3 बटणं तुटलेली होती, फक्त एकच होता आणि त्याचा शर्ट असा बाईवरती फाटलेला होता आणि त्याला आईने ठेवलं आणि पॅन्ट फाटली होती, पण ती आम्हाला अगोदर दिसली नाही, तो जात असताना पुन्हा दिसली. तर बाकीची 10-15 मुलं होती ते असं कोणाला काय व्हायचं आहे, तू काय होणार आहे, तुला डॉक्टर व्हायचं आहे, तुला इंजिनियर व्हायचं आहे, कसं शिकताय, काय करताय, काय येतं आहे तुम्हाला, पाडे येतात असं विचारलं. तर त्या मुलाला प्रश्न विचारल्यानंतर तो रडायचा आणि तो चुकून बसला होता असं करून की त्याच्या शर्टाची बटणं तुटलेली दिसून येते. मग त्याचा शर्ट फाटला आहे, तुला का गरीब आहे, काय तुझं, तर त्याचं रडणं थांबलं. काय केल्यानं त्याला सांगता येईना. 10-15 मिनिटानंतर त्यानं सांगितलं, मी विचारलं तुला शेती तर वडिलांना 7 एकर आणि मग तुला शर्ट घेण्यासाठी पॅन्ट घेण्यासाठी पैसे नाही. तर म्हणला तेवढे पैसे नाहीत, आमच्या शेतात काही पिकत नाही, आमच्यात मस्ती आणि हे सगळं काही पिकत नाही.
आणि आमचे वडील आता थकले, त्यांनाही काम होतं, ॲक्सिडेंटमध्ये कुठेतरी पाय सापडला. हे दैन्य, हे दारिद्र्य, ही शेती असून सुद्धा या माणसांच्या मनामध्ये जी भावना आहे की आजची मुलं आजच्या डिजिटल युगातली म्हणजे वडापावसुद्धा खात नाही, त्यांना पिझ्झा बर्गर ते बघतात मोबाईल. पण आपल्याला साधं 2 वेळचं जेवणही मिळू नये आणि काहीच उत्पन्न मिळू नये. एखाद्या घरातला करता मुलगा असला तर तो बाहेर जाऊन 4 रुपये आणतो, पण एखाद्या घरात तसाही मुलगा असू नये. त्यावेळेला त्या कुटुंबाचं दैन्य आणि दारिद्र्य फक्त कष्ट आणि कष्टामध्ये दुसऱ्याच्या मजुरीमध्ये आणि त्यामधल्या त्या मुलाचं दुःख जर मी रोडने आलो असतो तर ते दिसलं. पण आमदार बबनराव लोणीकरांचा एक काल व्हिडिओ फिरतोय, ते म्हणले हे सगळे डोंग आहे, म्हणजे सोंग आहे, मोदी साहेब वरून 6,000 देत आहेत, आम्ही इकडं 10-12 हजार देतोय, तुमच्या सगळ्या ह्या शेतकऱ्यांच्या ह्यांना आया बहिणी सगळ्या जे काय आहेत त्यांना आम्ही ते कपडेसुद्धा त्यांचे आमच्या ह्याच्यातून मिळत आहेत. म्हणजे आता तुम्हाला रेशनिंग फुकट मिळते, तुम्हाला 1,500 रुपये तुम्हाला हे मिळत आहेत. शेतकऱ्यांना आता 3,000 करायचे आहेत, महाराष्ट्रातून करतो म्हणते, वरून केंद्रातले 2,000 आहेत. म्हणजे अशी विकून तुम्हाला सातत्यानं फायदा नाही शेतकऱ्याला. नेमकं हे दुःख शेतकऱ्यांना आहे म्हणजे काय काय लोकांना कळलं नाही महाराष्ट्राला. ते शेतकरी फक्त ओरडत आहेत अशी त्यांची भावना आहे. नाही, यांच्या 1,500 देण्यानं 2,000 आज महागाईचा आणि ह्याचा ताळमेळ घातला तर मोटरसायकलच्या 1 दिवसाच्या तेलाला तरी पैसे पुरतात नाही. आणि आजची महागाईमध्ये रेशन फुकट आहे हे गोरगरिबाला सर्वसामान्य माणसाला असे कितीतरी कुटुंबातले घटक आहेत की आजही त्या कुटुंबाला 20% 25% जे खरे लाभार्थी आहेत त्यांना ते धान्य ही ते शोधून आपण करायला पाहिजे. आणि जरी तुम्ही सरकार म्हणून देत असला तरी ते आमच्याच खिशातून जातं. आणि तेवढ्या 1,500 2,000मध्ये जर आपला महिन्याचा प्रपंच चालत असेल किंवा सरकारला तसं वाटत असेल तर मात्र सरकार काही दिवस माझ्या ताब्यात देऊन बघा आणि मग ते सरकार कसं चालतंय. आणि सरकार चालवण्यामध्ये सुद्धा तुमच्यामध्ये जिवंतपणा. माझ्या मते ही दोन्ही सरकार निर्जीव झालेली आहे, तुमच्यामध्ये जीव नाही. सरकार जिवंत असणं आणि तुम्ही लाभाच्या गोष्टी देणं त्यापेक्षा मूलभूत सुविधा द्या. तुम्ही पाणी द्या, तुम्हाला कशाला पैसे द्यायची गरज आहे. आमच्या मनगटामध्ये तो दम आहे. आम्ही केळीचं उत्पन्न काढू, आम्ही डाळिंबाचं काढू, आम्ही पेरूचं काढू, आम्ही चिकूचं काढू, आम्ही उत्पन्न त्यामध्ये घेऊन नारळाचं काढू. तुम्ही आम्हाला पाणी देत नाही, तुम्ही दारिद्र्यामध्ये ठेवून महिन्याला 1,500-2,000 रुपये दिले म्हणजे या देश सुधारला. आज का धान्य द्यावं लागतंय मग तुम्ही 15 वर्षे काय करताय. म्हणजे देश गरिबीकडे निघाला आहे, कसं विकासाकडे निघाला आहे. याचं परीक्षण हे तुम्हाला का द्यावं लागलं आणि कशासाठी ह्या लाभाच्या गोष्टी. त्या माणसाची परिस्थिती दिवसेंदिवस तो गरिबीच्या दिशेने निघालेला आहे, ह्याचं हे धोरण आहे. म्हणून तुम्ही लाभ वाटताय आणि मतं घेताय. मतं घेण्यासाठी तुमची योजना आहे, काय गोरगरिबांच्या कल्याणाची नाही. काय झालं आपल्या भावना. परंतु लोकशाहीमध्ये मला राग आहे, परंतु लोकशाहीमध्ये जनरेटा हा मोठ्या प्रमाणात दिसावा लागतो. लोकांच्या तीव्र भावना जर असतील आणि त्या आहेत असं जर असेल तर आजचं जे शूटिंग आहे आम्ही जे बघतोय त्याच्यामध्ये मोजके लोक 5, 50, 100, 150 असे लोक चालताना दिसत आहेत. जनतेचा प्रचंड रेटा याच्या पाठीमागं आहे. कारण उद्याचा शेवटचा दिवस आहे. उद्या तुम्ही कोथळ्यातून शंभू महादेवाच्या तिकडं प्रयाण करणार. यासाठी इथल्या लोकांना तुम्ही काय आव्हान करा. नाही, नक्की ज्या ज्या गावावरती गेलो, ज्या वस्तीवरती गेलो, ही दुष्काळी भाग आहे. इथली 60% जनता, इथली तरुण मुलं ही मातीकाम, रिक्षा, पेंटिंग, कलरकाम अशा अनेक ह्याच्यामध्ये अनेक शहरामध्ये इथली घरी आहेत ती माता कोतारी माणसं आणि काही त्यांच्या बायका तिथं राहण्याची सोय नाही.
अशी माणसं या दुष्काळी भागामध्ये आहेत. आणि ज्या गावामध्ये गेलो ती गावं झाडून सगळी आहेत. त्यांनी स्वागत केलं, काही भाकरी दिल्या, काही पाणी दिलं, काही केळी दिल्या. वाटेमध्ये लोकांनी आम्हाला पालखीसारखं म्हणजे कुठंही आम्हाला असं जाणवलं नाही. इथं जेवत असताना सुद्धा 10 लोकांनी डबे आणून दिले. म्हणजे लोकांच्या मनामधला हा प्रश्न आहे, असं लोकांना कोणालाच वाटत नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे या 22 गावामधला एकही माणूस या आंदोलनापासून, या इच्छेपासून, या पाणी मिळावं या ध्येय धोरणापासून बाजूला. आणि तुम्हाला उद्या त्या ठिकाणी एल्गार दिसेल, कोथळे या ठिकाणी सगळीच माणसं चालू शकतात असं नाही. वेगवेगळ्या टप्प्यावरती संध्याकाळच्या सभेच्या निमित्तानं हजारो लोक येतात. प्रत्येक ठिकाणची सभा ही 6च्या 6 ठिकाणची मोठ्या प्रमाणावरती झाली. प्रत्येक गावातलं स्वागत लोकांनी JCPनं फुलं टाकून केलं. आणि जी यात्रा पाहिजे होती, अपेक्षित होती, अशी प्रचंड यात्रा झाली. जवळजवळच्या कनेरमध्ये तर 400-500 महिला, 1000-1500 त्या दुपारच्या वेळेला सुद्धा माणसं. आणि खूप प्रेरणादायी अशा प्रकारचं हे ह्याच्यातलं झालं. दुपारच्या वेळेला थोडी माणसं कमी राहतात, पण आता इथून पुढं खूप लोक चालायला. अतिशय तीव्र अशा भावना तीव्र शब्दामध्ये उत्तमराव जानकर साहेब यांनी व्यक्त केलेल्या आहे. वस्तुस्थिती अशी आहे की या भागाला पाणी मिळणं फार गरजेचं आहे आणि शासन व्यवस्थेला जाग येण्यासाठी तितका मोठा जनसमर्थनाचा रेटाही दृष्टीपथात दिसला पाहिजे. हर गली, हर नगर, हर गांव, हर शहर में हाथ लहराती हुए हर लाश चलनी चाहिए. इस सह्याद्री से कोई गंगा बहनी चाहिए. याच भावना या